पंढरपूर तालुका हे माझं होम पिच असल्यामुळं आणि देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेबांमुळं त्या ठिकाणी प्रचंड असा प्रतिसाद मिळतो आहे। या आपल्या जिल्ह्याचे ऋषितुल्य नेतृत्व मोठ्या दादांवरती खासदार साहेब यांचा सगळ्यांचा प्रतिसाद चांगला मिळत असल्यामुळं आणि मतदार मात्र त्या ठिकाणी उत्साहात आहे की तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पुढचं बटन दाबून निवडून देण्यासाठी वाट बघतोय। पवार साहेबांशी आज काही बोलणं झालं असं तुम्ही आता भाषणात सांगितलं, काय म्हणले पवार साहेब? म्हणजे मी येत होतो आणि साहेबांच्या PAचा फोन आला, आत्ता मी इथंच मध्ये असेल प्रवासात आणि साहेबांनी बोलणार आहेत म्हणल्यावर साहेब बोलले आणि साहेबांनी मला विचारलं की कशी चालली आहे निवडणूक, कुठल्या टप्प्यावर आहे वगैरे। मग सभा कोणाकोणाच्या झाल्या आणि टेंभुर्णीला सभा आपली घेतली आहे आणि मग टेंभुर्णीला घ्यायची का माड्याला असं विचारलं। म्हणलं साहेब टेंभुर्णीलाच आता नक्की केली आहे आणि पुढची माड्यात आम्ही दुसरा एक केलं आहे। त्याप्रमाणे मग साहेबांशी चर्चा झाली। साहेबांनी बोलले की तुमचं रिपोर्ट सर्वे चांगले येत आहेत, त्यामुळं तुम्ही आता अधिकीचं पडलं पाहिजे जेणेकरून अधिक लीड येईल, म्हणून अशा पद्धतीचं साहेबांनी आशीर्वाद देखील त्या ठिकाणी बोलताना दिले। बाबा ग्रामीण भागामध्ये असं चित्र दिसून येतं की नेते एकीकडे आणि सर्वसामान्य ग्रामस्थ जनता एकीकडे, हे आपल्याला देखील ही कल्पना आहे की मागच्या लोकसभेत देखील असंच झालं होतं, नेते एका बाजूला आणि जनता मात्र पवारसाहेबाच्या पाठीमागं। या निवडणुकीत देखील पवारसाहेबाच्याच पाठीमागे जनता आहे आणि या जनतेनं ठरवलं आहे की पवारसाहेबांना पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं सरकार आणून द्यायचं आहे आणि माढा मतदारसंघातला पवारसाहेबाच्या विचाराचा आमदार द्यायचा आहे। आज आम्ही ऑब्झर्व केलं या गावामध्ये, तुमचं करायचं तुमचं बघितलं नसाला अंधारात बरीचशी लोक इथं बसलेली होती, त्याच्यापेक्षा जास्त लोक बाहेर अंधारामध्ये आपली सभा उभी राहून ऐकत होती। या मतदारांच्या उत्सुकतेबद्दल आपण काय सांगतो? नक्कीच मी भाषणात देखील आपल्याला बोललो होतो की समोर बसलेले सर्व ग्रामस्थ मतदार आणि लांबून ऐकणारे मला मत टाकणारे मतदार, मला खात्री आहे की आज जरी काही दबावाचं राजकारण असेल तरी या दबावाला झुगारून उद्याच्या निवडणुकीत 20 तारखेला सगळी लोक त्या ठिकाणी एका सामान्य कुटुंबातल्या सामान्य पोराच्या पाठीमागं उभा राहतील। आमदाराच्या पोराला आमदार करण्यापेक्षा एका शेतकऱ्याच्या पोराला आमदार करण्यामध्ये आज तरुण पिढीला, शेतकऱ्याला, आमच्या वयोवृद्ध माणसांना, सगळ्या लोकांना आज त्या ठिकाणी अभिजित आपला वाटतो आणि त्या अभिजितच्या पाठीशी थेट शरदचंद्र पवार साहेब असल्यामुळं मला अधिकीचा आशीर्वाद हे लांब बसून का होईना अडीअडचणी असतील काही असतील ते देखील त्या माध्यमातून मलाच आशीर्वाद देतील अशी मला खात्री आहे। या भागानं आत्तापर्यंत खूप मला प्रेम दिलं आहे आणि पुढच्या काळात देखील प्रेम देईल। या प्रेमाची उतराई आयुष्यभर होणार नाही। या प्रेमाच्या माध्यमातून जे कृतज्ञता व्यक्त करायचे आहे, उद्या आमदार झाल्यानंतर ह्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं प्रत्येक काम हे वेळेमध्ये मार्गी लावून जो ना भूतो न भविष्य जो इतिहास उद्याच्या 20 तारखेच्या निवडणुकीत 23 तारखे निकालात लागणार आहे, तशाच ताकदीचं काम देखील या मतदारसंघात करून दाखवण्याची माझी भूमिका आहे। आबा एवढे आरोप प्रत्यारोप होत आहेत पण समोरून त्याला काही उत्तर येत नाही, हा संयम समजायचा का त्याला उत्तर नाही असं समजायचं? आज तुम्ही बघताय की मी वेगवेगळ्या गोष्टीवरती वेगवेगळा त्यांना खुलासा मागितला, परंतु त्यांनी त्यावर का बोलत नाहीत? तर एकतर त्यांची परिस्थिती अशी आहे, बोलता येत नाही, दुसरी गोष्ट त्यांच्याकडे त्याला सबळ कारण नाही आणि तिसरी गोष्ट त्यांनी एखादा विषय मांडला की मी अजून 4 विषय काढतोय, मग ती घाबरली ती आणि मग त्या ठिकाणी आता त्यांना हातातनं निवडणूक गेली आहे आणि मग त्या ठिकाणी आता आबदण्यापेक्षा जसं होईल तसं होईल म्हणून त्यांनी निवडणूक सोडून दिली असं मला वाटते। पंढरपूर तालुक्यातील आपल्या मतदारसंघातील गावांना येथील ग्रामस्थांना काय आवाहन करायला? मी आपल्याला या निमित्तानं सर्व पंढरपूर तालुक्यातील 42 गावांना एवढंच आव्हान करेन की एक तुमच्यातला सामान्य घरातला पोरगा ज्याच्या घरात ग्रामपंचायतला कधी मेंबर नव्हता, मीच पहिल्यांदा निवडून आलो, गावात माझ्या संचालक नव्हता, तुम्ही सगळ्यांनी चेअरमन केलं, आता तुम्ही सगळेजण आशीर्वाद देऊन आमदार करून दाखवा। उद्याच्या निवडणुकीनंतर आपल्या भागाचा जे प्रलंबित विषय आहेत ते सोडवण्यासाठी आपल्याला एक उदाहरण म्हणून सांगतो की आपल्या रोपड्याचा खरातवाडीच्या एखाद्या माणसाचं काम पडलं
तर आपण मंगळवेढ्याच्या आमदाराला जाऊन बोलू शकत नाही. परंतु तनाळीच्या एखाद्या माणसाचं काम त्या ठिकाणी माड्याच्या आमदाराला जाऊन बोलू शकत नाही. किंवा मोहोळ मतदारसंघात गेलेल्या नळी, शंकरगाव, चिंचोली, आंबे चिंचोलीच्या गावातल्या माणसाचं काम आपण त्या ठिकाणी सांगोल्याच्या आमदाराला बोलू शकत नाही. आणि उपरी, पळशी, बाळवणीच्या एखाद्या मतदारसंघाचं काम मोहोळच्या आमदाराला बोलू शकत नाही. परंतु ह्या चारही मतदारसंघाचं काम उद्या आपण निवडून दिल्यावर मी करू शकतो, ही खात्री या निमित्तानं आहे. या चारही मतदारसंघाबरोबर माढा मतदारसंघातील 78 गावं, 14 गावं, या सगळ्या गावांचं पालकत्व पुढच्या भविष्यकाळामध्ये आम्ही नम्रपणे घेऊन आपल्या सगळ्याच्या प्रश्नाची उत्तर देण्यासाठी मी कटिबद्ध राहील. मी माढा मतदारसंघातल्या 42 गावाला आव्हान करतो की आपल्या माढा मतदारसंघाला ही संधी जी 2014ला हुकली होती कल्याणराव काळेसाहेबांच्या माध्यमातून, त्यावेळेस देखील अशाच गटातटाच्या राजकारणामुळं माढ्यातून डिवायडेशन रूल वापरला होता. आत्ता देखील तोच रूल वापरला जातो आहे. तर आपण आता त्या ठिकाणी 2014ची चूक सुधरून 2024ला पुन्हा एकदा आपल्याला त्या ठिकाणी संधी आली आहे विठ्ठल कारखान्याचा चेअरमन आमदार करण्याची आणि आपल्या सगळ्याची अस्मिता जपण्याची. त्यामुळं उद्याच्या निवडणुकीत आपण मतदान करत असताना आपल्या विठ्ठल कारखान्याची अस्मिता जपण्यासाठी आपण या निवडणुकीमध्ये माझ्यासारख्या सामान्य पोराला आणि पवारसाहेबाचे मोठ्या दादांचे हात बळकट करण्यासाठी तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पुढं मतदान करून निवडून द्यावं ही नम्र विनंती करतो. आबा, सर्वांनाच पवारसाहेबांच्या सभेची उत्सुकता लागून राहिलेली आहे. पवारसाहेबांची सभा कुठं होणार आहे आणि किती तारखेला होणार? आपल्याला कल्पना आहे की जयंत पाटील साहेबांची सभा झाली, अमोलदादा कोल्हे साहेब खासदार साहेबांची सभा झाली. उद्या ओमराजे निंबाळकर साहेब आणि धैर्यशील मोहिते पाटील साहेबांची मानेगाव गटात सभा आहे सकाळी 11 वाजता. परवा दिवशी 16 तारखेला रोहितदादा पवार साहेबांची मोडलीमला सभा आहे आणि 17 तारखेला शरदचंद्र पवार साहेबांची टेंभुर्णी येथे दुपारी 12 वाजता सभा आहे. आणि त्यानंतर आपल्याला संध्याकाळी अजून 2 सभा आपल्याला मिळत आहेत. त्याचं आज कन्फर्मेशन येईल. पवारसाहेबाच्या गर्दी तुफान होणार आहे. 84 वर्षाचा योद्धा महाराष्ट्र उलता पालता करून पिंजून काढतो आहे आणि त्याला साथ देण्यासाठी या भागातले मतदारसंघातले सर्व नागरिक मतदार हे त्या ठिकाणी उपस्थित राहून पवारसाहेबांना त्या ठिकाणी पाठिंबा दर्शवण्यासाठी आणि उद्या पवारसाहेबाचा हा माढा मतदारसंघ आहे हा पवारसाहेबांना दाखवण्यासाठी भरपूर अशा पद्धतीने यावं असं आव्हान मी करतो. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.